सध्या कॉलेजला तर एवढ्या सुट्ट्या पडल्या का मी रूमवरती गेलो, बॅग भरली आणि डायरेक्ट घरी निघून आलो. तर नमस्कार मंडळी, मी सुशांत. एक 10-15 दिवस झाले मी कॉलेजवरून घरी आलो होतो बरं का. त्यात मला आहे ना आज टाइम भेटला होता, तर म्हटलं आज कॉलेजवरती जाऊन यावं. कारण की मी जेव्हा रूमवरून घरी आलो होतो ना, तेव्हा एकच ड्रेस घेऊन आलो होतो घरी आता. आणि आता नेमकी मावशीचं लग्न आहे आणि त्याला घालायला ड्रेस आहे ना, सगळे रूमवरती राहिले होते. आणि जी बॅग भरून मी घरी निघून आलो होतो ना, ती रूम सोडायसाठीची नव्हती, तर माझ्यावाले काही कपडे आणायचे होते घरी, त्यासाठी होती. नाही तर तुम्ही म्हणशाल आता हा रूम सोडून घरी जातो काय. आता आम्ही भर दुपारचं रूमवरती गेलो होतो आणि परत दुपारच्या पारीच आहे ना रिटर्नला निघालो होतो. त्यातल्या त्यात म्हटलं एवढ्या उन्हात आणायचंय ना, कुठंतरी उसाचा रस प्यायला थांबावं. आम्हाला कुठून बुद्धी आली, आम्ही ह्याच दुकानावर येऊन थांबलो. इथं आलो तर आलो, तर रस एवढा पांचट लागायचा, त्यात थंड पण नव्हता, असा कोमट जायला लागत होता ना. आम्ही ना उगाच तो रस पिऊन चुकी केली असं वाटायला लागलं होतं. आता माझं ना आळे फाट्यावरती ना मोबाईलचं थोडंसं काम होतं, ते काम पण आम्ही लवकर आवरलं. त्याच्यानंतर आता म्हटलो एवढ्या उन्हात आणायचं गाडीवरती फिरून पण ना फार जाम होऊन जाते. त्याच्यामुळे आम्ही ब्राह्मणवाडीमध्ये आल्याच्या नंतर परत एका ठिकाणी थांबलो. तिथं रसच प्यायचा होता बरं का, पण नेमकी ते काका तिथं नव्हते, त्याच्यामुळे लस्सी पिली आणि आम्ही निघालो घरी. तसे तर आमचे कार्यकर्ते ना रोजच क्रिकेट खेळत राहते बरं का, पण मला ना मध्ये 4-5 दिवस क्रिकेट खेळायला टाइमच नव्हता भेटला. त्यातल्या त्यात आज ना घरी आल्याच्या नंतर पहिल्यांदा ग्राउंडवरती गेलो आम्ही. आता आम्ही ग्राउंडवरती आलो का त्याच्यानंतर आमचं ठरतं की ओव्हरवरती खेळायचं एक अंडरआर्मवरती खेळायचे. समजा जास्त पोरं असले का आम्ही 2 टीमा पाडतो आणि अंडरआर्मवरती मॅचेस खेळतोय, पण जर कमी पोरं असले ना मग आम्ही ओव्हरआर्मवरती प्रॅक्टिस करतोय. बाकी इकडे आम्ही कसं खेळू, आमच्याकडे दोन्हीच्या दोन्ही अंपायर ना प्रत्येक मॅचला इथं राहते. आता सध्या तर आम्ही सगळे ना ओव्हरआर्मवरतीच प्रॅक्टिस करतोय, कारण की अकोल्यामध्ये ना एक टुर्नामेंट आहे आणि त्याच्यासाठीच ना 20 तारखेला आम्हाला तिथे खेळायला जायचंय. बाकी आजच्यासाठी एवढंच. भेटू आणखी एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत लाईक आणि फॉलो करून घ्या.